नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीमध्ये जर काही नवीन नियम चेंज झाले तर नेमकं त्या ठिकाणी कुठल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे, कुठल्या उमेदवारांना जास्त फायदा मिळू शकतो. आता लक्षात घ्या, प्रत्येक भरतीमध्ये जसं भरती अपडेट येईल, काही नवीन नोटिफिकेशन येईल, त्याच्यामध्ये थोडेफार शासन काय करत असतं, चेंजेस करत असतं. नोटिफिकेशन मध्ये, काही नियमांमध्ये, परीक्षांमध्ये, सिलेक्शन प्रोसेस मध्ये आणखी काय अटी त्रुटी, फीस कॅटेगरी, सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये या ठिकाणी चेंजेस होत असतात वारंवार प्रत्येक परीक्षात. जशी क्लास सी असेल, ग्रुप डी असेल, त्याच्यानंतर एमपीएससी, युपीएससी, सरळ सेवा, राज्य, व्हॉट एव्हर जे काही एक्झाम असतील त्याच्यामध्ये प्रत्येक एक्झाम मध्ये चेंजेस असतात. आता पोस्ट ऑफिस भरतीमध्ये नोटिफिकेशन मध्ये किंवा काही नियमांमध्ये जर चेंज झालं तर कुठल्या उमेदवारांना जास्त संधी मिळू शकते, कुणाला जास्त फायदा मिळू शकतो, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगतो, जेणेकरून तुम्ही त्या नियमामध्ये जर चेंज झाला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल का नाही हे तुम्हाला त्यावरून समजेल नक्कीच. ओके, लक्षात घ्या, आता जी भरती येणार आहे नेक्स्ट जीडीएस ची म्हणजे पोस्ट ऑफिसची, त्याच्यामध्ये पोस्टमॅन पदासाठी मेलगाडी, एमटीएस, त्याच्यानंतर जीडीएस, ब्रांच पोस्ट मास्टर, बीपीएम, ह्या सगळे वेगवेगळे पद असणार आहेत. काहींना परीक्षा असणार आहे, काहींना ऍज इट इज जी 2025-26 ची 28,000साठी जी आलेली होती त्यानुसार फक्त पर्सेंटेज वरती सिलेक्शन होणार आहे. परंतु इतर पदासाठी किंवा सेम मेरिट लिस्ट वरती पर्सेंटेज वरती सिलेक्शन होणार आहे. त्याच्यामध्ये काही चेंज झाले तर लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा चेंज, पात्रतेतील बदल. ओके, आता या भरतीमध्ये काय होतं, 10वी पास असणे अनिवार्य होतं. त्याच्यात हायेस्ट पर्सेंटेज ज्याला असतील त्याचं सिलेक्शन या ठिकाणी बऱ्यापैकी झालेलं आपल्याला पाहायला मिळून येत आहे. लोअर पर्सेंटेज वाले सुद्धा या ठिकाणी काही झालेले आहेत. म्हणजे क्रायटेरिया फक्त काय होता, इथून मागच्या भरतीमध्ये आणि इव्हन 25-26च्या जीडीएस जे की 28,000 प्लस जागेसाठी आता करंट भरती सुरू आहे, त्याच्या मेरिट लिस्ट लागणं सुरू आहे, त्याच्यामध्ये 10वी पास आणि हायेस्ट पर्सेंटेज फक्त हाच क्रायटेरिया होता. आणि दुसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे अकॅडमिक 10वी बेस वरती लागणारे जे डॉक्युमेंट्स होते ते व्यवस्थित ओरिजिनल असणं गरजेचं होतं. त्याच्यासोबत तुमचं फॉर्म भरताना काही चूक झालेली नसावी, बस एवढ्याच 3-4 सिंपल साध्या अटी होत्या, क्रायटेरिया होत्या. परंतु आता याच्यामध्ये शिक्षणामध्ये काही बदल झाला. ओके, आणि ह्या काही नियम वाटे आहेत, याच्यामध्ये काही बदल झाला. आता कुठला बदल होऊ शकतो, शिक्षण 10वी किंवा 12वी होऊ शकते. ओके, त्याच्यानंतर काही अटी 10वी पर्सेंटेज हायेस्ट, तसेच त्यासोबत एखादी एक्झाम त्याच्यामध्ये ऍड सुद्धा होऊ शकते. ओके, फक्त एक्झाम्पल सांगत आहे, काही नियम अटी चेंज झाल्यात तर याच्याने काय होईल मित्रांनो, जर शिक्षणात बदल झाला तर जे आणखी विद्यार्थी या ठिकाणापासून वंचित राहत होते म्हणजे फॉर्म भरण्यापासून, त्यांना याच्यामध्ये संधी मिळेल. ओके, म्हणजे 10वीच्या ऐवजी जर 12वी झालं किंवा 10वी ते ग्रॅज्युएशन असं जर त्या ठिकाणी झालं, किंवा 7वी वाल्यांपासून फॉर्म भरायला सुरू झालं शिक्षण, तर म्हणजे काय, शिक्षण कमी झालं किंवा जास्त झालं तर कमी ते जास्त शिक्षण झालेलं सर्व विद्यार्थ्यांना, सर्व सहकाऱ्यांना आपल्या त्या ठिकाणी फॉर्म भरायला संधी उपलब्ध होऊ शकते. हा जर नियमामध्ये काही अटीमध्ये बदल झाला तर हा नक्कीच सर्व उमेदवारांसाठी नक्कीच मोठा फायदा ठरणार आहे. त्याच्यासोबत आता इथे फायदा आला की तोटा आला, म्हणजे फायदा आणि नुकसान कधी पण दोन्ही एकत्रच येत असतात. जरी इथे फायदा जरी झाला तरी नुकसान काय होऊ शकतं की इथे कॉम्पिटिशन जी आहे, तुमची स्पर्धा एकदम हाय लेवलला, हाय टोकाच्या लेवलला जाऊन थांबेल. कारण काहीतरी अटी लागू केल्याशिवाय सर्वांना जर तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात कॉम्पिटिशन येईल आणि कट ऑफ सगळ्यात जास्त हाय लागेल. म्हणजे कट ऑफ डायरेक्ट 99 पर्यंत जाईल, कधी कधी 100% सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो. लक्षात घ्या, कोरोना काळामध्ये काय झालेले, कोरोना काळामध्ये ज्यांना जास्त हुशार नसतं, ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांना 98-99 एवढे पर्सेंटेज येतं. म्हणजे काहीच अभ्यास न करता बेसिक थोडा अभ्यास केला आणि ऑनलाईन एक्झाम दिली कोरोनामध्ये आणि डायरेक्ट त्यांचे हायस्ट रेकॉर्ड ब्रेक पर्सेंटेज आले. आता तुमच्यापैकी अशा कोणी आहेत का कोरोनामध्ये एक्झाम दिली आणि त्यांचे पर्सेंटेज जास्त आलेले तर परंतु त्यांना येत काहीच नाही? मला तर असं वाटत नाही की तुमच्यापैकी तुम्ही तसे कोणी असाल, कारण तुम्ही सर्व सिरियस कॅन्डिडेट आहात, सर्व अभ्यास करतात, हुशार आहात आणि करिअर बाबत तुम्हाला नक्कीच होप आहे, तुमचं फ्युचर सेट आहे. सो तुमच्यापैकी जर नसेल, ओके, परंतु ह्या विद्यार्थ्यांमुळे काय म्हणतात विद्यार्थी की हे कोरोनामध्ये जे पास आउट झाले तर त्यामुळे हे ज्या जीडीएसच्या भरत्या आहेत आता
ते जे रिअल विद्यार्थी हुशार आहेत ते मागे बॅकफुटवर राहतात, आणि फक्त पर्सेंटेजचा क्रायटेरिया असल्यामुळे या ठिकाणी जास्त पर्सेंटेज त्याचं सिलेक्शन हा क्रायटेरिया असल्यामुळे कोरोना मधले विद्यार्थी किंवा ज्यांना खरंच जास्त आहे तेच फायदा उचलला जात आहे, म्हणजे तेच फायदा त्यांना घेता येतं. म्हणजे हे इथं थोडक्यात अन्याय होतोय हा, असं विद्यार्थ्यांचं खूप जणांचं म्हणणं आलं. आपल्याला कमेंट सुद्धा केलेलं तर इव्हन ज्यावेळेस कॉल डिस्कशन होतं किंवा ग्रुप डिस्कशन होतं त्यावेळेस सुद्धा विद्यार्थी हा पॉइंट मांडतात, आणि या सरकारच्याही हळूहळू लक्षात येत आहे. म्हणून शासन काय करू शकतो, पुढे नियम, शिक्षण, अटी याच्यामध्ये वेगवेगळे चेंजेस थोडेफार नक्कीच करू शकतो. म्हणजे काय, या ठिकाणी कोणावरच अन्याय होणार नाही, लक्षात घ्या. हा झाला पहिला मुद्दा. ओके, आणि आता लेटेस्ट न्यूज तुम्हाला तर माहिती असेल, माननीय शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी आता राजीनामा दिलेला आहे. राजीनामा कशामुळे दिलेला आहे, नीटचा पेपर फुटी प्रकरणी, म्हणजे असे शेकडो पेपर फुटी झालेले आहेत, त्याच्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करतात, टेन्स खाली येत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्यावर डिप्रेशन होते, असे वेगवेगळे आहेत. त्यावर राजीनामा दिलेला. आता नवीन शिक्षण मंत्री म्हणून आले प्रल्हाद जोशी सर, त्यांनी आता याच्यामध्ये नक्कीच सुधारणा करावी अशी आपल्या विद्यार्थ्यांकडून त्यांना आपण एक थोडक्यामध्ये विनंती करू, आणि ते या शिक्षण यंत्रणेत सुधारणा करतील. याच्यापेक्षा बेटर शिक्षण म्हणजे कुठलाच पेपर फुटणार नाही यासाठी आपण त्यांच्याकडे नक्कीच विनंती केली तर त्यांनी थोडाफार शिक्षण यंत्रणेत सुधार केला तर आपल्यासारख्या गरीब विद्यार्थी मित्रांवर, आपलं शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी मित्र आहेत तुम्ही, आम्ही सगळे शेतकऱ्याचे मुलं, तिथे आपल्यावर अन्याय थोडासा टळेल आणि त्यांच्याकडून आशा आपण नक्कीच ठेवू शकतो. बाकी तुम्हाला या प्रधान यांनी जो राजीनामा दिलाय त्याच्यावरती काय मत आहे तुमचं, मला एकदा नक्की कळू द्या. चांगलं झालं की वाईट झालं, किंवा शिक्षण यंत्रणेत पुढे जाऊन सुधारणा होऊ शकते का एका राजीनाम्याने, किंवा आणखी तुमचं काय मत आहे, सो नक्की कमेंट मध्ये कमेंट करा. चला आपलं मेन मुद्द्यावरती येऊन मित्रांनो, दुसरं आहे निवड प्रक्रियेतील बदल. आता निवड प्रक्रिया कशी होती, फक्त मेरिट लिस्ट लागायची, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी, जसं जसं त्यांचं कोटा असेल त्यानुसार. पण इथे जर त्यांनी एखादी एक्झाम त्या ठिकाणी अटेंड करायला लावली विद्यार्थ्यांना, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट पब्लिश केली, त्याच्यानंतर डीव्ही आणि त्याच्यानंतर फायनल सिलेक्शन. आता इथे काय होतं, एक्झाम डायरेक्ट स्किप केलेली त्यांनी. ओके, म्हणजे डायरेक्ट ह्या 3 स्टेप म्हणजे मेरिट लिस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचं फायनल अलॉटमेंट लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर, 3 स्टेप मध्ये. जर त्याच्यामध्ये आणखी एखादी बेसिक एक्झाम ज्याच्यामध्ये काही विद्यार्थी जे फेक आहेत ते ड्रॉप होतील, जे रिअल आहेत ते या ठिकाणी पास होतील, असं जर नियम किंवा अटी चेंज झाल्या तर या ठिकाणी जे विद्यार्थी खरोखर सिरियस आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी फायदा होऊ शकतो. ओके, कारण की स्पर्धा परीक्षा कुठली असो, काही विद्यार्थी मॅनेज करून डायरेक्ट ऑफिसर होतात, काही स्ट्रगल करत बसतात, मग शेवटी नशिबाला दोष देत बसतात. ते सिस्टम आपली थोडी चुकीची आहे, सर्वांनी त्यावर आवाज उठवला पाहिजे. ओके, त्यामुळे तुमचे सपोर्ट असणं आम्हाला सुद्धा खूप गरजेचं आहे, कारण तुम्ही जर सोबत असाल तर आम्हाला पुढे नेक्स्ट स्टेप काहीतरी थोडीशी घेता येईल विद्यार्थी मित्रांनो. सो तिसरा पॉइंट आहे रिक्त जागा वाढल्यास. आता या ठिकाणी जीडीएस किंवा कुठलीही एक्झाम काय करत असते, रिक्त जेवढ्या जागा त्याच्यावरती व्हॅकन्सी काढत असते, नोटिफिकेशन काढत असते, परिपत्रक काढत असते शासनाचं. ओके, त्याच्यामध्ये जर शासनाने काही नियम जसं की रिटायरमेंट बाबत असतील किंवा आणखी काही सेवा व सुविधाबद्दल असतील तर नियम काढले आणि जास्त रिक्त जागा केले तर जे काही युथ आहे, नवीन यंगस्टर आहेत, जे की भारताचे आपले मेन या ठिकाणी देश घडवणारे क्रांतिकारी आपण त्यांना म्हणू शकतो. यंगस्टर म्हणजे थोडक्यात क्रांतिकारी, कारण यंगस्टर एकत्र आले म्हणून राजीनामा प्रधानांना द्यावा लागला. त्याच्यासोबत यंगस्टर आपला जो तरुण आहे भारत देशात तो काहीही करू शकतो, फक्त एकजूट असणे आणि त्यांना एक मेन लिडरशिप व्यवस्थित भेटणे हे फक्त काळाची गरज आहे. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, पुढे जर जास्त प्रमाणात रिक्त जागा पडल्या तर बेरोजगारी या ठिकाणी नक्कीच कमी होण्यास मदत होणार आहे. बेरोजगारी कमी झाली म्हणजे काय, बाकीचे सगळ्या लोकांना कामधंदे मिळेल, त्याच्यानंतर जो डेव्हलपिंग आपला इंडिया आहे त्याला थोडंसं प्रोत्साहन मिळेल. ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट इनडायरेक्टली आपल्या डेव्हलपमेंटवर होणार आहे. सगळ्यांचं जीवन सुखकर होईल, आनंदात राहतील, वातावरण, बेरोजगारी, गुन्हेगारी सगळ्या क्षेत्रामध्ये कमी होईल. ही जर रिक्त जास्त पदांची जागा सरकारने काढल्या तर हा सुद्धा सगळ्या उमेदवारांना त्याचा फायदा असणार आहे. ओके, चौथा आहे आता लास्ट, अर्ज करताना काळजी घ्यायची आहे. आता पोस्ट ऑफिस असेल, तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, किंवा तुमची ग्रामसेवक असेल, वनसेवक असेल, वनरक्षक असेल, किंवा अजून तुमची काही एक्झाम, तहसीलदार असेल,
सरळ सेवा, राज्य सेवा, एमपीएससी, यूपीएससी, क्लास सी, क्लास डी संयुक्त गट, जे काही एक्झाम आहेत, इव्हन एमपीएससी यूपीएससी च्या सुद्धा क्लास 1 पोस्ट सुद्धा जर काही वेळेस तुमचे फॉर्म भरताना जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरत गेले तर तुम्ही पुढे तुमचा अर्ज एकतर सबमिटच होत नाही, त्या ठिकाणी होल्ड होतो किंवा डायरेक्ट रिजेक्ट होतो. ओके, म्हणून ह्या गोष्टींना काय करायचंय, फॉर्म भरताना 10 दिवस कालावधी असेल तर 4थ्या 5व्या दिवशी तुम्ही फॉर्म भरा, नो इश्यू. परंतु तुमचे जे काही रिक्वायरमेंट आहे फॉर्म भरण्यासाठी, तुमचे डॉक्युमेंट, ओरिजिनल डॉक्युमेंट, तुमची युजफुल माहिती जी की तुम्हाला फॉर्म मध्ये सबमिट करायची आहे ती व्यवस्थित एका पेजवर लिहून घ्या, डॉक्युमेंट लिस्ट काढून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरा, चलन भरा. जर चलन त्या नोटिफिकेशन नुसार जे काय असेल ते फॉर्म सबमिट करा, त्याचं ऍप्लिकेशन प्रिंट काढून ठेवा आणि एक सेपरेट फाईल करा, त्याच्यात लगेच लावून ठेवा. म्हणजे एक डॉक्युमेंट तुमचं रेडी, पुढे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला इकडे तिकडे धावपळ करायची गरज होत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही नियोजन केलं तर यश तुमची नक्कीच वाट पाहाल. मित्रांनो, या ठिकाणी आता ह्या नियम व अटी चेंज झाल्या तर या ठिकाणी बऱ्याच जणांना फायदा होऊ शकतो. मग तुम्हाला काय वाटतं की नियम व अटी या ठिकाणी चेंज व्हायला पाहिजे का नाही ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा. आणि मला असं वाटतं तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अशा युजफुल आणि महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा राजांनो, जेणेकरून तुम्हाला फायदेशीर अपडेट्स मिळतील. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि धन्यवाद. राम राम.